हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू होममेकर महादेवीज लाईफ. तर आता काही क्लिप्स मी जॉईन करणार आहे आणि ते मम्मी त्यांनी शेवटचा दिवस राहिले होते, आता मागे आले होते तेव्हा बोरणांसाठी. तर त्या दिवशी आता माझी नंदा वगैरे काल गेली आणि त्यांचं मुलाचं शाळेचं काहीतरी होतं, त्यामुळे त्यांना जावं लागलं लवकर. आणि शाळा असली की मग बोलवता येत नाही, कारण काहीतरी इम्पॉर्टंट असेल, नाहीतर मग ते राहिले असते अजून. तर त्या गेल्या. मग आता मम्मी त्यांनी पण आज जाणार आहेत. आणि त्या दिवशी मी मला फणसाची भाजी करता येत नाही, त्यामुळं मग म्हटलं की तुम्हीच करून द्या मला आजच, आणि मग खाऊया आपण. मग तर तुम्हाला दाखवते, चला मग कसं करायची फणसाची भाजी, आणि माझी मावशी भाकरी कशी करते ते पण दाखवते. तर आता मावशी चिरून घेत आहे, आणि वरचं सगळं काढायचं असं साल, आणि छोटे छोटे असे चिरून घ्यायचे, एकदम छोटे पण नाही, मीडियम साईजमध्ये चिरून घ्यायचं. आणि आता आम्ही बारक्या कुकरमध्ये लावणार आहोत, कारण का छोटा आहे तर बारक्या कुकरमध्ये होऊन जाईल. तेल लावून हे केलं आहे ना, मी रेसिपी दाखवणार आहे. भांड्याला तेल लावलेलं आहे कुकरला, परत त्याच्यात पाणी घालायचं. कुकरला तेल लावून आपण शिट्या काढून घेतलेल्या आहेत 7-8, आणि शिजलेलं आहे. तर शिजून थंड झाल्यावर असं कुस्करून घ्यायचं हाताने. तुम्ही झिजरून पण घेऊ शकता किंवा किसवून घेऊ शकता. तर आता कांदा चिरलेला आहे. मावशी भाकऱ्या करायला, मम्मी काय भाजी करणार आता. तर मम्मी तेल चेक केली, आणि तेल थोडं गरम झालं, मग त्यामध्ये कांदा घातली. आणि कांदा मी 2-3 कांदे घेतले होते जरा छान परतवायला. आणि चणे भिजवलेले आहेत, चणे किंवा मसूर असं म्हणतात, पण आमच्या इथे चणे म्हणतात. आणि छान होते चणे घातले. तर थोडा उशीर भिजवून ठेवलं होतं मगाशीच, तर आता ते चणे पण घातलेले आहेत. आणि त्यानंतर थोडं हे परतून घेतल्यानंतर मीठ घालायचं, आणि तुमच्या चवीनुसार घालायचं, आणि हळद थोडं घालायची चिमूटभर, आणि तिखट घालायचं. तुमचा मसाल्याचा घरचा मसाल्याचा तिखट असतो तो घालायचा, त्यामुळे चव छान येते. आणि तुम्ही दुसरा कोणताही मसाला वापरा चालतं, त्याच्यात काय असंही नाही आहे. आणि परतून घ्यायचं. परतून घेऊन झाल्यानंतर सगळी भाजी त्यामध्ये घालायची थोडा उशीर परतल्यावर. आणि आता मम्मी काय केली, खाली लागतं म्हणून खाली घेऊन मग सगळं मिक्स करून घेत आहे. आणि मिक्स करून घेऊन मग त्याला आणि परत शिजायला ठेवणार आहे. तर छान असं मिक्स करून घ्यायचं. आणि इथे मावशी भाकरी करत आहे, तर मी पण थोडं मावशीचंच शिकले. अर्धी भाकरी व्यवस्थेपर्यंत बडवायचं, आणि नंतर मग लाटण्याने लाटून घ्यायचं, असं मी करते. तर नेक्स्ट टाईम तुम्हाला प्रॉपर मावशीची आणि मम्मीची वेगवेगळी पद्धत आहे भाकरी करायची, तर ती मी दाखवणार तुम्हाला. आणि गावाकडे गेल्यावरच दाखवेन, कारण का आता मला वेळ मिळाला नाही तेवढं जास्त दाखवायला. तर आता मम्मीचं सगळं परतून झालेलं आहे इकडे भाजी. आणि मला अशीच कुस्करलेली हातांनी छान लागते, मला आवडते. आणि मावशी बघा इथं भाकरी करायला. तर मग अशी मी दाखवलं तुम्हाला, परत एकदा दाखवत आहे. तर अर्धी एवढी झाली की नाही मला लाटून घेते मावशी, त्यामुळं पटापटा होतात भाकरी, आणि आवाज पण होत नाही भाकऱ्यांचा सकाळ सकाळी करायचं असेल तर. तर तुम्हाला कुठली सोपी पद्धत वाटते त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. आणि नवीन मुलींना हे बरं आहे सोपी ट्रिक. तर काट एवढं हे करायला द्यायचे नाहीत. तर मला अजून 100% जमतेशी वाटत नाही भाकरी, पण मी करते बऱ्यापैकी छान. आणि त्यांनी कपड्यांनी असं फुगवतात भाकऱ्या. तर मम्मी मावशी वगैरे कपड्यांनी फुगवतात, तुम्हाला माहीतच असेल, तुमच्या घरी पण असेच करत असतील. तर त्यांची ती ट्रिक आहे. आणि मी ते फुगवायसाठी ते हे दिलं होतं, पण त्यांनी वापरले नाहीत, त्यांना तसंच आवडतं. तर आता माझ्या नंदेनी पोळ्या आणि सासूबाईंनी चकली वगैरे पाठवले होते, तर मी आता एन्जॉय करत आहे ते सगळं. आणि फणसाची भाजी पण करून आल्या होत्या त्या, मग त्या दिवशीच खाल्लं आम्ही. आणि आता ह्या केले. तर ही बघा फणसाची भाजी तयार आहे.